सर्व माझ्या वडीलधारी मंडळींना नमस्कार करून माझ्या मित्रांना पण नमस्कार। मित्रो, आज मला राजू शेट्टीने माझ्यावर बोलण्याची बंदी आणली होती, म्हणून त्यांनी ठरवलं होतं की आज तू बोलणार नाही, तू आज बोलायचं नाही, आज मी बोलीन, तू मुका राहतो। म्हटलं बरं, आता जनता ऐकत नसेल तर मला बोलावं लागेल, यांच्या काही अन्यायावर तुम्हाला बोलावं लागेल। हे इतके लबाड आहे की तुम्हाला त्यांचा एक अनुभव सांगतो। मित्र, आमचं हे पंडित दीनदयाल मार्केट समोर आहे, सर्वांना माहिती आहे। नगरपालिकेची बिल्डिंग समोर आहे, ते सर्व माहिती आहे। त्या बाजूला टपऱ्या होत्या, बजरंगपुरा रोडवर सर्व गरिबांच्या टपऱ्या होत्या, सर्वसामान्यांच्या टपऱ्या होत्या। त्या टपऱ्यावरती हायकोर्टाचा स्टे आहे। ज्याला काही डाऊट असेल की स्टे नाहीये, त्यांनी माझ्याकडे स्टे ऑर्डर पाहून घ्यावी। त्या टपऱ्यावर हायकोर्टाचा स्टे होता। मग आता ह्या लोकांना चिवते कसं बनवायचे, ह्याच्यात फूट कशी पाडायची, हे प्लॅनिंग डोकं पाहून घ्या कसं वापरतात ते। हायकोर्टाला स्टे की जसं तसं राहू द्या। मला 3 वर्षापूर्वी नोटीस दिली होती या सर्व मार्केट पाडायला, की 3 वर्षापूर्वी म्हणत की हे सर्व मार्केट मी आता पाडतो 2 महिन्यात 4 महिन्यात। म्हटलं अडी पारत आणि बाप आहे। मग या मार्केट माझ्या दुकान नाही पाडू शकत कोणी, माझ्या दुकान कोणी पाडू शकत नाही। मी हायकोर्टात गेलो, हायकोर्टातून स्टे आणला, कायदेशीर स्टे आणला। माझं दुकान आजही शाबूत आहे। माझं त्यांना आव्हान, माझ्याकडे आले कॉम्प्रोमाइजला कोणी लोक, ते मला म्हटले की पारस शेठ, ते दुकान तुम्ही तोडून घ्या, तुम्हाला ते निपटवा, ते मार्केट मागचं मार्केट चालू करायचं आहे। म्हटलं मला दुकान देऊ नका, माझ्याकडे 10-20 दुकान आहे। गोमचा एक पाय तुटला तर गोम काही लंगडी होणार नाही। पण जे लोक छोटे छोटे फळ भाजीपालेवाले, हे दुकानदार आहे, यांना तुम्ही तिथे पर्यायी जागा द्या। टपरीवाल्याला पर्यायी जागा फुकट द्या। फुकट म्हणजे कसं की बाबा जेवढं बांधकामाला पैसे लागले ते जागा नगरपालिकेची आहे, ते काही तुमची आमची स्वतःची जागा नाही आहे, कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हती। त्या नगरपालिकेच्या जागेमध्ये तुम्ही नगरपालिकेच्या 250 दुकानं बनवल्या, मान्य आहे, चांगलं काम केलं तुम्ही शहरासाठी। नगरपालिका त्याच्यावरती तुम्ही घेऊन जाणार आहोत आणि नगरपालिका वरती नेल्यानंतर खालचं पूर्ण मार्केट ओपन करणार आहे। मी आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, मी माझ्या दुकान 1 मिनिटात तोडायला आणि माझ्या मोबदल्यात मी एकही दुकान घेणार नाही। पण ज्यांच्यावर तुम्ही अन्याय केला, ज्यांच्या टपऱ्या तोडल्या, त्यांना ह्या बांधकामाच्या रेटमध्ये दुकानने मला देऊ नका, मी भीक मागत नाही। एक दुकान गेलं माझं 1 कोटी 1.5 कोटीचा, मला काय द्याय फरक पडणार आहे। पण कोणी माझ्या विरोधात जाऊ नये, आमच्या विरोधात कोणी आवाज उठवू नये। आम्ही हम करू सो कायदा। तुम्हाला जर असा कायदा मान्य असेल तर तुम्ही आता विचार करावा, हे किती अन्याय आहे। त्या टपऱ्यावर स्टे होता, त्या टपऱ्या उचलायच्या आणि माझ्याकडे लेखी प्रूफ आहे, मी शिवला दिलंय। आणि तुम्हाला एक सांगतो मित्र, सरकार आपलं येऊ द्या, यांना घरी जाऊ द्या। त्या टपऱ्या कधी परत उभ्या नाही केल्या ना बजरंगपुरा रोडवर, तर मला झुंबर शेटचा पोरगा नका मानला। तुम्हाला आज सांगतो, त्या गरीबाच्या टपऱ्या परत उभ्या करून देईन। या सर्व गाडीवाल्या जेवढ्याच्या गाड्या तोडल्या, या सर्वांच्या गाड्या पुढे एका मार्केटमध्ये ऍडजस्ट करून देईन। नाही केलं तर तुमच्याकडे परत मत मागायला येणार नाही। खुशाल घराच्या बाहेर निघायचं, 5-5 दिवस 6-6 दिवस मुलीचं लग्न आहे, सर्व गाड्या बंद, सर्व गाड्या तोडता। अरे त्या इतकं तोडलं, हे ठीक आहे, रस्त्यावर असेल ते तोडलं असेल, मला मान्य आहे। तुम्ही आज जर लोक ऐकतही तोडलं, अरे पण त्या गुरांच्या दवाखान्यात त्यांना गाड्या लावल्या होत्या की बा आमचा गाडी व्यवसाय चालतो, सकाळी आम्ही रोडवर घेऊन येतो। त्या गुराच्या दवाखान्यामध्ये तिथे जेसीबी पाठवला आणि त्या गाड्या रातोडा चालवला। अरे काही थोडीफार तर गरीबाची, तुम्ही टपरीचे आमदार होते, तुम्ही लोटगाडीवरचे आमदार होते, काही त्यांचा असा अनुभूतीपूर्वक थोडाफार ते विचार केला असता की आपल्या गावचे लोक आहे, आपण एका रक्ताच्या नात्याचे, काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना कोणाच्या रक्तात राहत नाही। हे विचाराचा प्रश्न आहे, हा विचाराचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे। आमच्या रक्तात असं काँग्रेस भाजप, मी जेव्हा नगराध्यक्ष होतो आणि मी जेव्हा आताही शिक्षण संस्थेत होतो, कोणताही जर मुलगा हुशार आला असेल, तो कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही पार्टीचा असेल, तर मी त्याला न्याय दिलाय। मी केव्हाही असं पक्षपात केला नाही की हा भाजपचा आहे, हा काँग्रेसचा आहे, हा राष्ट्रवादीचा आहे। योग्य माणसाला जीवनामध्ये योग्य साथ दिली पाहिजे। परंतु हिटलरशाही की मी नाही तसं कायदा 3-3 महिने भाजीपाल्याला मागे फिरता, तिथे घराजवळ जाऊन उभे राहता, हे गाडीत बसून चालले जातात, त्यांच्याकडे पाहत बी नाही। हे टपऱ्यावाले दुकानदार तिथे घरी जातात, तिथे उभे राहतात, हे फोनवर बोलत त्या गाडीत बसता आणि निघून जाता। अरे किती अवहेलना आहे ही लोकांची, किती बददुआ आहे ही लोकांची। अरे त्यांच्या 3-3 महिने भाजीपाल्याच्या गाड्या बंद, त्यांच्या गाड्या तोडतात, त्यांना इकडून तिकडे हैराण करतात। त्यांना सांगा ना की
की हे मार्केट आहे, हे मार्केट 250 दुकानदारांचं मार्केट आहे, द्या त्यांना जितके बांधकामाला पैसे लागले 3-3, 4-4 लाख रुपये एक दुकानाला लागले असतील, द्या त्यांना सर्व 3-3, 4-4 लाखात दुकानं द्या. ते तुमचं आयुष्यभर फुटू लावतील त्यांच्या दुकानामध्ये की हा भाऊ होता की यांनी मला दुकानात देऊन गेल्या. ते तुम्हाला नको. खटोळच्या नावावर त्या दुकाना, खटोळची भागीदारी, खटोळ तिच्यातून पैसा कमवून देतो आपल्याला. आणि आपल्याला काय येतं असं आहे, या मंदिराची पावती फाडली 1 लाख, डीजेला दिले 1 लाख, गणेश उत्सवला दिले 1 लाख, दुर्गा उत्सव दिले 1 लाख, पोरं नाचताय, डीजे वाजताय, त्यांना वाटतं माझा हा विकास झाला. याला विकास म्हणता का? आवाज द्या तुम्ही, इथे मी बोलणार पण सांगतोय, याला विकास म्हणता का? मित्र, विकास कशाला म्हणता याची दूरदृष्टी त्यांनी ठेवावी. ते म्हणत मी मतदारसंघात येणार नाही. मला मान्य, तुम्ही मतदारसंघात येणार नव्हते. मतदारसंघात कोण जात नाही? बाळासाहेब थोरात कधीच मतदारसंघात जात नाही, शरद पवार साहेब कधी मतदारसंघात जात नाही, कोणतेही विखे असतील त्याची ते पण मतदारसंघात जात नाही. ते कशासाठी जात नाही की त्यांनी त्यांच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे. तिथे मोठे हॉस्पिटल आहे, शाळा आहे, कॉलेजेस आहे, तिथे त्यांच्याकडे 40,000 कर्मचारी आहे. आणि इथे त्या 40,000 बेरोजगार फिरताय, झेंडे हातात घेताय, पार्ट्या खाताय, मजा मारताय. आणि हे 2 दिवसाचे मित्र, कायमस्वरूपी विचार करा. तालुक्याला एक उंच लेवलवर घेऊन जायचंय. मोदीला तुम्ही महाशक्ती करायचं म्हणताय की मोदीला महाशक्ती करायचं, याच्याने काही होणार नाही. हिंदू मुस्लिम करू काही होणार नाही. कोणताच मुसलमान हे जामनेर सोडून जाणार नाही आणि कोणताच हिंदू इथून सोडून जाणार नाही. ही सर्वांची जन्मभूमी आहे, ही सर्वांची मौतभूमी आहे. आम्ही पण इथं, मी नेहमी सांगतो सर्वांना, मौत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है. मौत आनी है. मेरे को बोला है 20 तारीख तुम्हारी, 23 तारीख हमारी, और तुम्हारा क्या जनाजा निकलेगा. मैं सिर्फ तुमको इतना बोलता हूँ, जामनेर वालों को, सब मेरे जनाजे के पीछे आ जाना एक बार जरूर, अगर ऐसा कुछ हो गया तो. और इनको बता देना कि पाराशेठ ये अन्याय के विरुद्ध बोलने वाली व्यक्ति है. मैंने किसी पे गलत आरोप नहीं किया, मैंने कुछ नहीं, मैंने सभा भी ली नहीं थी. ये मैंने फॉर्म भरा जब तक, खोड़पे सर का फॉर्म भरा जब तक, मैं कोई सभा में बोला नहीं, मेरा कोई संबंध नहीं था. मैं मेरे ऑफिस में बैठा था, मैं सर का फॉर्म भरा, उस दिन रैली में गया, फॉर्म भर दिया, चलो भाई मैं मेरा वापस आ गया. मैं अंदर भी गया नहीं तहसील ऑफिस में कि जान दो गांव में अपन बोलते हैं, फिर गांव में कुछ माहौल खराब हो जाता है. इसका मतलब मैं डरता ऐसा नहीं है, इसका मतलब मैं डर के गया ऐसा नहीं है. लेकिन जब उन्होंने उनका फॉर्म भरा और वो सभा में बोले की 20 लाख रुपयाचे कुत्रे, यांची काय लायकी आहे, यांची नगरसेवक होऊ शकत नाही आणि यांची काही लायकी नाही, हे दलाल आहे. मतलब अभी शुरुआत तुमने की, एंड मैं करने वाला है. तुमने शुरुआत की है और उसके बाद में मेरे को धमकी दे रहे. मैंने बोलने को नहीं होना इसके लिए. अभी तो कुछ हुआ नहीं है, अभी तो टेलर बाकी है, ये तो टेलर है, अभी पिक्चर बाकी है. और पिक्चर 20 तारीख को होने वाला है. पैसे से कुछ नहीं होता. अल्लाह मियाँ के पास, खुदा के पास, देवाजवळ ज्याने न्याय केला असेल, देवाला सर्व समजतं कोण न्याय करतंय कोण अन्याय करतंय. ज्याने अन्याय केला असेल तो मी असो, खोडपे सर असो, राजू शेठ बोरा असतो, आणि त्याला ते भोगावं लागणार आहे. आणि तुम्हाला तुमचा अन्याय भोगण्याची आता वेळ आलेली आहे मित्र. एवढंच बोलून माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार.